नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं हे अंगाई गीत किती अजरामर आहे, पण या गाण्याच्या मागची कथासुद्धा ऐकण्यासारखी आहे बरं का. म्हणजे कोणताही गीतकार हा कवी असतोच, प्रतिभा असावीच लागते, पण गीतकाराला त्याचं गाणं होणार आहे हे लक्षात घेऊन काही गोष्टींची योजनाही करावी लागते, पण ती पण पुन्हा सुचावी लागते. तर त्याचीच ही गोष्ट आहे. तर नीज माझ्या नंदलाला हे शब्द मंगेश पाडगावकरांना सुचले होते, पण ते बाळ पाळण्यात झोपलं आहे ना, म्हणजे झोका कसा वर खाली येत जातो किंवा पाळणा पुढे मागे असा हालत असतो, झुलत असतो, तर ते आवर्तन त्यांना काही सापडेना. आणि मग एका क्षणी तो शोध लागला काय, तर नीज माझ्या नंदलाला आणि नंदलाला रे, त्या रे अक्षरातून, त्या एकाक्षरी शब्दातून त्यांना ते आवर्तन गवसलं आणि हे गीत पुढे साकार झालं आणि हे अंगाई गीत अजरामर झालं, लोकप्रिय झालं. आणि आजही अवीट गोडीचं हे गीत आपण मनापासून ऐकतो आणि ते ऐकत असताना आपल्याला किती शांत वाटतं, हा अनुभव आपण पुन्हा पुन्हा घेत असतो. तो घेत राहूया आणि आपणही भेटत राहूया आकाश तारकांचे या मालिकेमध्ये. धन्यवाद.